दुसरा महत्वाचं, आम्ही जिवंत सातबारा योजनेसोबतच वाळू शेतकऱ्यांना घरपोच देणे, म्हणजे घरकुलाच्या जे लाभार्थी आहेत त्यांना घरपोच वाळू देणे सोबतच आता आम्ही निर्णय केलेला आहे, पांधन रस्ते जे आहेत, पानंद रस्ते, या रस्त्याच्या किमान रुंदी 3 मीटर असली पाहिजे. त्याची जर दोघेही जर खाजगी शेतमालक असेल त्यांच्यातला तंटा सोडवून त्याची नोंद सातबारावर घेतली गेली पाहिजे. मोठ्या प्रमाणावर शेत पांधन रस्त्याला क्रमांक दिले पाहिजे, म्हणजे सर्व शेत पांधन रस्त्याला क्रमांक दिले पाहिजे, शिवपांधन रस्त्याला क्रमांक दिला पाहिजे. आणि शेतकऱ्यांना जो रस्ता पाहिजे शेतात जाण्याकरता, जी अनेक दिवसाची मागणी आहे स्वातंत्र्य काळापासून, की शेतात जाण्याचा रस्ता असल्याशिवाय शेतकरी समृद्ध होऊ शकत नाही. शेतात वीज, शेतात रस्ता आणि शेतात इरिगेशन करता पाणी, या 3 गोष्टी शेतकऱ्याला मिळाल्या तर राज्याचा जीडीपी समोर जाईल. आणि म्हणून सर्वात महत्वाची अडचण या महाराष्ट्रात पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही सोडवतो आहे, शेतकऱ्याला रस्ता मिळावा. त्याकरता आम्ही निर्णय घेतला आहे.